नर्मदे हर. आज सकाळचे 7 वाजता आहेत आणि छत्तरपूर येथून निघालोय. हे भोले बाबाजींचं मंदिर, छोटंसं मंदिर होतं, एकटाच होतो. मी मागं बघतायत तर हे बाबाजींकडे आम्ही रात्री भोजन प्रसादी होती आणि सगळे सहकारी असे दिसत आहेत. आता माझा हा पुढील प्रवास ह्या रस्त्याने आलो होतो रात्री आणि हा इधर जाणे ना, तर हा समोरचा रस्ता माझा आज बर्मान घाटकडे पुढील प्रवास सुरू झाला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. जिल्हा नरसिंगपूरमध्ये चालतोय. छत्तरपूर हे गाव आणि बघतायत तर हे इतकं धुकं. सकाळचे 7:45 वाजतायत. खूप धुकं पडलंय. नर्मदे हर. सकाळचं 8:45चं हे दृश्य आपण बघताय. हरभऱ्याची शेती आहे आणि असा हा रस्ता. तर खूप सुंदर असं हे दृश्य आज सकाळचं दिसतंय. मी छत्तरपूरवरून निघालोय. खूप थंडी होती. आजही आपण बघताय दूरवरती अजून धुकं दिसतंय. खूप असं धुकं होतं. तर आपण बघताय असं हे सकाळचं दृश्य. असे स्प्रिंकलर चालतंय हा रस्ता आणि ह्या अशा चिखलातून चालावं लागतं. पाय फसतात, वरून पण ओलं होतं आहे. तर आत्ताच आपण ज्या खराब रस्त्यामधून आलो आहे तर समोर येतोय ते खेरी खुर्द आणि बघताय तर इथं चहाची व्यवस्था आहे. रिकामवासी थांबले, चहा घेऊन पुढील प्रवास सुरू होईल. तर हा खेरी खुर्द येथील रस्ता आपण बघितलंय आणि इथलचे परिक्रमावासियांची सेवा करणं हे लोकसुद्धा बघितले. सुंदर असं हे प्रेमळ असं गाव होतं. पण बघताय खेरी खुर्दवरून आलोय आणि पदम लागतंय. तर हे पदममध्ये मी शिरलोय आणि पुढं मयाचा किनारा लागतोय. तर असं बघताय नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. किनारा कितना दूर आहे? पास ही आहे. नर्मदे हर. तर आता आम्ही पदम गावामध्ये आलोय आणि हा जो आश्रम आहे पदमचा, तर इथं महाराष्ट्रीयन संत हे आश्रम चालतायत. समोर बघितलंय तर मैयाचं सुंदर असं दृश्य आहे. इथं समोर धर्मशाळा आहे. धर्मशाळेमध्ये काही परिक्रमावासी गेलेत आणि समोर बघितलं तर मैया. इथं पण मैया बघू शकता. हे भोले बाबाजींचं मंदिर आहे आणि हा आश्रम जे चालवत आहेत तर आपले महाराष्ट्रीयन संत. ते हर विशाल असे कोणते पक्षी आहे आपण बघताय उडत चालले. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे आल्यावर असा ऊसातून रस्ता आहे. तर त्या रस्त्यानं चालतोय. मयाच्या किनाऱ्यावरून मला चालायचा. तर हा तुम्ही असंही चालू शकता ऊसाच्या शेतातून. नर्मदे हर. हा ऊसाच्या शेतातून जाण्याचा योग मला आज आलाय. ऊसाच्या बाहेर निघालोय आणि हा लागला हा रस्ता समोर बघताय. तर हा जंगल मार्ग आहे. मी रामघाट होऊन बर्मान घाटपर्यंत चालतोय. तर हा मधला हा रस्ता आपण बघताय. नर्मदे हर. तिथून बाहेर निघालो ऊसाच्या शेजारून. तर हा रस्ता लागला आहे ऊस वाहण्यासाठी. ट्रॅक्टर जाण्याचा हा रस्ता आहे. तर हा जातोय पुढे रामघाटकडे. तर मी आता चांगल्या रस्त्याला लागलोय. जंगल मार्ग आहे असा चालतोय. थोड्या अंतराने पुढं आलोय तर हा झरणा चालू आहे आणि समोर वाहते ती मैया आपण बघताय. मी बर्मान घाटकडे चाललोय. तर असा हा रस्ता, मैयाचा हा किनारा आपण बघताय. हे मैयाचं असं रूप आणि मागून आलाय तो हा रस्ता. पुढे चालतोय तर मी असा चालतोय. खूप अवघड असा रस्ता आहे. नर्मदे हर. आपण बघताय बर्मान घाट जवळील हे दृश्य. तर हे असं दृश्य आहे मयाच्या किनाऱ्यावरील. आपण बघताय रामघाटवरील हे दृश्य. हा जो परिसर आहे तर हा परिसर आहे भगवान श्रीरामजींनी इथे तपश्चर्या केली होती. तर बघताय इकडून पण मयाचं पात्र आहे आणि इकडून सुद्धा मयाचं पात्र आहे. तर आपण आज ज्या
परिसरात आलो आहे तो परिसर आहे भगवान श्रीरामजी यांनी इथं तपश्चर्या केलेली आहे. हा परिसर आहे. तर बघू शकता आतमध्ये गुफा आहे. त्या गुफेमध्ये आता थोडी मातीनं भरली आहे, पण ही गुफा आहे. तर हे भगवान श्रीरामजींची तपोभूमी आपण बघताय. हे बर्मान घाटापासून जवळ असताना हे चित्र. तर हा असा मध्ये टापू आहे आणि समोर दिसतंय ते बर्मान. तर ते 2 किलोमीटरवरती पुढं ब्रह्मदेवाची तपोभूमी बर्मान घाट दिसतंय. तर हे वरतून आपण हे चित्र बघताय. तर हे बाबाजी त्यावेळेस ते स्थापित आहे आणि आपण बघताय हे मायाचं चित्र. खूप विशाल अशी माया इथे वाहताना दिसते. खूप सुंदर असं हे दृश्य. नर्मदे हर आपण बघताय. हा परिसर आहे बर्मान घाटचा. ते समोर जे मंदिर दिसतंय तर त्या मंदिरामध्ये भगवान ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली ते सिद्धनाथ महादेव मंदिर आहे. आणि समोर जे बघताय तर हा टापू तयार झालेला आहे. तर हा टापू मैया दोन्ही साईडला वाहते आणि मध्ये तो टापू आहे. त्या टापूवरती ब्रह्मदेवाने तपश्चर्या केले स्थान आहे. आज बघताय आपण बर्मान घाट येथे आम्ही पोहोचलो आहे. तर हे पवित्र असं स्थान आहे. ह्या स्थानावर आज आपण पोहोचलो आहे. तर ब्रह्मन घाटावरती आपण बघताय. बर्मान घाटावरील आपण हे दृश्य बघताय. नर्मदे हर आपण बघताय. हे बर्मान घाट येथील हे चित्र मैया अशी इथं वाहताना दिसते. समोर बघताय तर हा टापू बनलेला आहे. त्या साईडनंही मैया वाहते आणि ह्या साईडलाही मैया वाहते. तर ह्या टापूवरती वर मंदिर दिसतंय. तर त्या मंदिरावरती भगवान ब्रह्मदेवाने तपश्चर्या केलेली आहे. तर तिथं आहे सिद्धेश्वर धाम. तर सिद्धेश्वर महादेव मंदिराचं ते स्थापन आहे. तर आपण बघताय त्या मंदिरावरती नमामि देवी नर्मदे हा लिहिलेलं दिसतंय. तर हे सुंदर असं आहे मंदिर. तर आपण बघताय. आणि हा जो परिसर आहे हा राम जानकी मंदिर. तर मी आता वरती चालतोय. तर मी आलोय राम जानकी मंदिर सीताराम. तर हे देव राम जानकी पंचमुखी हनुमान मंदिर जी बडा मंदिर. तर हा मंदिर परिसर आपण बघताय. नर्मदे हर बघताय. हे ब्रह्मन घाट येथील हनुमानजी मंदिर देहार. सध्या मंदिर आता टायमिंग बंद असल्यामुळं आपण दर्शन घेऊ शकत नाही आहे. तर हा मंदिर परिसर बघताय. श्रीराम जानकी खूप सुंदर असं हे विशाल असं हे मंदिर बघताय. सुंदर असं दृश्य आपण बघताय. सप्तधारा येथील बर्मान घाट जवळ हे दृश्य आहे. विशाल असे इथे मैया वाहते. तर हा दगड बघताय. हा दगड आहे ब्रह्मान घाट परिसरातील. सुंदर असं इथं दृश्य आहे मैयाचं आपण बघताय. हे दृश्य मैयाच्या किनाऱ्यावरील इथे मैया 7 धारामधून वाहते. तर हे ब्राह्मण घाट येथील हे दृश्य आहे आपण बघताय. खूप सुंदर असं हे दृश्य. सुंदर असे दृश्य आपण बघताय. मैयाचं सुंदर असे रूप. सुंदर असे दगड आणि मैया दगड फोडून वाहते. तर आपण हे चित्र बघताय. आपण बघताय मैया इथं अशा प्रकारे वाहते. खोलवरती हे दृश्य आपण बघत आहे. आपण बघताय हे सुंदर असे दृश्य आहे. एकाच परिसरातील हा दगड बघताय. पलीकडच्या दगडाचा कलर आणि हा दगडाचा कलर कसा वेगळा आहे. तर मैयाचं हे दृश्य आपण बघताय. हा दगड काळा आहे. पलीकडचा दगड लाल होता. आपण बघताय हे दृश्य हे मैयाच्या काठावर हे दृश्य आहे. आता थोड्या अंतरावर आपण बघितलं तर दगड कलर वेगळा होता आणि आता जर बघितलं तर हा कलर वेगळा आहे. तर हे मैयाचा हा थोड्याच अंतरामधील हा फरक आपण बघताय. अशा प्रकारचे हे मैयाच्या काठावरील दृश्य आपण बघू शकता.
सुंदर असे दृश्य आपण बघताय. हे एका साईडचं चित्र आहे. पलीकडून जास्त प्रमाणात मया वाहते आणि हे उत्तर तट आहे. उत्तर तटाकडून हे कमी प्रमाण आहे. बघताय कशी कलकल कलकल करीत मया इथे वाहते. खूप सुंदर असा परिसर आपण बघताय. मयाचं असं विशाल असं चित्र आपण बघताय. तर आपण हे सुंदर असं दृश्य बघताय. मया अशी इथून विभागून गेली आहे. तर आपण मागे बघितल्या 3 धारा होत्या. 3पैकी ह्या पुढं 2 दिसतात 5 आणि ह्या मधल्या दगडातून अशा 2 धारा गेलेल्या आहे. तर मया इथं अशी सप्तधारामधून वाहते. तरी सुंदर असं दृश्य आपण बघताय. तर इकडे मागं जरा बघितलं तर मैया ती पलीकडून काही वाहते आणि इथून ही अशी वाहताना दिसते. तर सुंदर असं हे दृश्य पुढं गेल्याच्यानंतर हे 7 धारामध्ये विभागून जातं आहे. आपण बघताय हा परिसर आहे 7 धाराचा. आम्ही मयातून वर चढतोय आणि पुढील जाणार हा रस्ता नर्मदे हर 7 धारामधून आलो आहे. तर हे पुढं दिसतंय आपला धरमपुरी गाव. तर हा मागून आलेला हा रस्ता आहे आणि पुढे जाणार हा रस्ता. मयाचं विशाल असं रूप. नर्मदे हर आपण बघताय. मयाचं हे रौद्र असं रूप. छोटी धुवाधार इथले रूप आहे. इथं डॅमचं काम चालू असताना इथं छोटा पुलिया बनतोय. वर बघताय तुम्ही मागे डॅमचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे मैया इथं अशा रूपामध्ये वाहते. खूप सुंदर असं हे दृश्य आहे इथलं आपण बघू शकता. जुना जो धुवाधार इथे होता आज धुवाधार फक्त नावाला आहे. मैया इथं डॅम बनतोय. धुवाधारचा सगळा दगड फोडला आहे. अजूनही इथं काम चालू आहे. आपण बघताय ते पलीकडे एक डोंगर होता आणि हा एक डोंगर. ह्या डोंगराच्या मधून मैया इथे दगड फोडून वाहत होती. 2 धारामधून मैया इथे वाहायची. आज फक्त वाहायची म्हणतोय. त्या डोंगरला तोडून आता मैया जमीन लेवल केलं आहे आणि पुढील काही दिवसामध्ये हा डॅम बनवून तयार असेल. तर आपण बघताय इथं मैयाचं जे चित्र ते सगळं बदललेलं आहे. नर्मदे हर बघताय गुऱ्हाळ चालू आहे आणि जो ताजा गूळ गरम गूळ खाण्याचा योग आलाय. नर्मदे हर बाबाजी.